यानंतर जाऊया पेरूमध्ये. दक्षिण अमेरिका खंडातील एक निसर्ग संपन्न देश म्हणजे पेरू. अटलांटिक महासागराला लागून असलेला हा देश सध्या सुनामीच्या दहशतीत जगतोय. शुक्रवारपासून कैलाओ या सर्वात मोठ्या बंदरामध्ये कामकाज ठप्प झालंय. इतरही बंदरं बंद करण्यात आली आहेत. 13 फूट उंच उसळणाऱ्या लाटांशी पेरू देश कसा सामना करतोय पाहूया. दक्षिण अमेरिकेतील पेरूच्या तुंबेमध्ये सध्या महाकाय लाटांमुळे मच्छीमार असे सैरावैरा पळताना दिसतात. मासेमारीला जातानाच त्यांना या अतिभयंकर लाटांचा सामना करावा लागला. राजधानी लिमाच्या उत्तरेकडे असलेल्या तुंबेमधील मच्छीमार या सुनामीसारख्या लाटांनी धास्तावले. अनेक मच्छीमारांची तारांबळ उडते. 13 फूट उंचीपर्यंत उसळणाऱ्या या लाटांपासून स्वतःचा जीव वाचवावा की उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या बोटी वाचवाव्यात या विवंचनेत हे मच्छीमार सापडले. शुक्रवारपासूनच समुद्राला उधाण आलंय. यात शनिवारी तर दक्षिण आणि मध्य किनारपट्टीलाही फटका बसला. समुद्र आता घरापर्यंत पोहोचू लागलाय. इतकंच नाही तर याआधीच समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्यांची काय स्थिती आहे हे आम्हाला कळू शकलेलं नाहीये. ते कसे आहेत याची आम्हाला चिंता आहे. याआधी आम्हाला असा अनुभव कधीच आला नव्हता. आम्हाला आता या लाटांचा सामना करण्याची तयारी करावी लागेल. परिसरातील मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 25 लहान बोटींचं या लाटांमध्ये नुकसान झालंय. शनिवारी काही मच्छीमार आपल्या बोटींसह मासेमारीसाठी लागणारं इतर साहित्य वाचवण्याची धडपड करताना दिसले. तर जीवनरक्षकही मच्छीमारांसह त्यांच्या बोटी वाचवण्यासाठी जीवाचं रान करत होते. पेरूच्या नौदल विभागानं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या लाटा अमेरिकेतील समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तयार झाल्याची माहिती नौदलानं दिली आहे. या महाभयंकर लाटांमुळे 121 बंदरांपैकी 91 बंदरं बंद करण्यात आली आहेत. 1 जानेवारीपर्यंत ही बंदरं बंद ठेवण्यात आल्याची माहिती नॅशनल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरनं दिली आहे. कैलाओ या पेरूतील सर्वात मोठ्या बंदरावर अतिदक्षता बाळगण्यात येते. प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. सर्व समुद्रकिनारे आणि इतर पर्यटन स्थळं बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मच्छीमारांसह नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर न येण्याचं आवाहनही करण्यात आलंय. तर येणाऱ्या स्थितीशी लढण्यास यंत्रणा सक्षम असल्याचंही प्रशासनानं सांगितलंय. दरम्यान इक्वाडोरमध्ये या महाकाय लाटांमुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.